बच्चों के ऊपर जो इस्लामिक जिहादी माफिया जो आक्रमण कर रहे हैं उनको बरोबर जवाब दिया जाएगा। एक एक को 5-15 साल के लिए जेल में भेजा जाएगा। इसके पीछे लगभग 389 करोड़ का फंड आया है, उसका भी इन्वेस्टिगेशन हो रहा है। तर चाकोला प्रकरणानंतर आता मीरा रोड मधून सोमय्या आक्रमक झालेले आहेत। मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणात गंभीर गोष्टी आढळल्याने तपास आता एटीएस कडे गेलेला आहे। तुला कलमा वाचता येतो का, नमाज पढता येतो का असं विचारत हल्ला करण्यात आला होता। या आरोपीने इसिस जिहाद असे शब्द लिहिल्याची नोटही आढळल्याचं कळतंय। तर आरोपी इसिसशी संबंधित व्हिडिओ पाहत होता असं तपासात समोर आलंय। सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला करतानाचा आणखी एक हल्लेखोराचा फोटो देखील समोर आलेला आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काय नवीन अपडेट्स? वृषाली, आरोपी जईब जुबेर अन्सारीने जिथे हा चाकू हल्ला केलेला होता त्या नयानगरच्या अस्मिता टॉवरच्या परिसरामध्ये आता आपण आहोत आणि याच गेटवरती पहिल्यांदा आरोपीनं सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा यांना तुला नमाज पठण करता येतं का, कलमा वाचता येते का अशाबद्दलचा प्रश्न विचारलेला होता आणि जेव्हा सुरक्षा रक्षकाने त्याला नाही असं उत्तर दिलं त्यानंतर त्याच्यावरती चाकू हल्ला केलेला होता। हेच ते अंडर कन्स्ट्रक्शन असणारे इमारतीचं गेट आहे जिथे आरोपी पहाटेच्या सुमारास जवळपास 4 ते 4:30च्या आसपास आलेला होता। त्याच्या हातामध्ये चाकू होता आणि प्रचंड अग्रेसिव्ह मोडमध्ये असणाऱ्या आरोपीनं पहिल्यांदा राजकुमार मिश्रांना प्रश्न विचारला आणि त्याला नमाज पठण करता येतं का असा प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा नाही असं उत्तर त्याला मिळालं तेव्हा त्यानं त्यांच्या पोटामध्ये चाकूनं वार केला आणि त्यानंतर मध्ये पडलेल्या सुब्रत सेन हे जे दुसरे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यावरती सुद्धा हल्ला केलेला आहे। आतापर्यंत या सगळ्या प्रकारामध्ये ज्या काही गोष्टी आढळल्या त्या अत्यंत गंभीर आहेत आणि म्हणून तपास एटीएस कडे सोपवण्यात आलेला आहे आणि एटीएसच्या सूत्रांचं असं म्हणणं आहे की हा लोन वुल्फ अटॅक आहे, म्हणजे एकट्याने केलेला दहशतवादी हल्ला आहे असा संशय देखील आता तपास यंत्रणांना आहे आणि म्हणून एटीएस सगळी पाळंमुळं खोदून काढण्याचा प्रयत्न करते। आरोपीनं मागच्या काही दिवसामध्ये त्याची हिस्ट्री जर बघितली तर आयसीसी संबंधित व्हिडिओ जे आहेत ते बघितलेले होते आणि काही नोट सुद्धा लिहिलेल्या होत्या ज्यामध्ये जिहाद इन इंडिया टेरिटरी म्हणजे भारताच्या हिंद प्रांतामध्ये आता खरा जिहाद पाहायला मिळेल असं देखील त्यानं लिहिलेलं होतं आणि लोन वुल्फ अटॅकचा उल्लेख सुद्धा त्यांनी नेटवरती केलेला होता। हा जो सीसीटीव्ही कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपी चाकू घेताना या गेटवरती येताना पाहायला मिळतो आहे आणि इथेच त्यानं पहाटे 4च्या सुमारास पहिल्यांदा राजकुमार मिश्रांवरती हल्ला केला आणि त्यानंतर सुब्रतो सेन यांना सुद्धा जखमी केलेला आहे। राजकुमार मिश्रा यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे आणि त्यांच्यावरती वॉकआउट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मात्र नयानगरमध्ये या घडलेल्या घटनेनं पुन्हा एकदा पहलगाममध्ये धर्म विचारून भारतीयांना टार्गेट करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिलेली आहे। म्हणून तपास यंत्रणा याचं गांभीर्य ओळखून या सगळ्या प्रकारांची सखोल चौकशी करतायत। ही पुढची अस्मिता डेव्हलपरची ही अंडर कन्स्ट्रक्शन इमारत आपल्याला पाहायला मिळते आणि याच इमारतीच्या सुरक्षा रक्षकांच्या वरती हे हल्ले झालेले आहेत आणि म्हणून आरोपी कोणाच्या संपर्कात होता का किंवा लोन वुल्फ अटॅक आता नक्कीच कृष्णा, अधिक अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत, पण तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।